आठवणींची शिदोरी. हेच ते गोरेगाव शास्त्रीनगर. आता ह्या ज्या इमारती तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी पूर्वी पूर्ण खाडी होती. आम्ही अगदी जवळच सरकारी पोलीस इमारतीत शास्त्रीनगर येथे राहावयास होतो. खाडीच्या बाजूला रस्ता आणि त्याला लागूनच आमची ती शास्त्रीनगरची वसाहत. पैकी सुरुवातीच्या 3 इमारती पोलीस वसाहत. त्यापैकी पहिल्याच इमारतीत आम्ही राहत होतो. आता तर 3 पोलीस वसाहती पूर्ण जमीनदोस्त करण्यात आल्यात. कारण कच्चं बांधकाम आणि पुढाकार घेऊन बांधणार कोण? कारण त्या सरकारी मालकीच्या होत्या. मी साधारण त्यावेळी 5वीत 6वीत होतो असेन. मैदान नसल्याने आणि जास्त रहदारीचा रस्ता नसल्याने मुलांना खेळायला हा रस्ताच जणू मैदान होतं. फक्त व्हायचं काय तर क्रिकेट खेळताना विकेट किपरच्या हातून चेंडू निसटला की सरळ खाडीत जायचा. जवळपास दिसत असला तर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुलं त्या गटाराच्या पाण्यात उतरून हिरव्या पानात दडलेला चेंडू शोधून काढण्यात यशस्वी व्हायची. पण बऱ्याचदा चेंडू मिळणं कठीणच होऊन जायचे. तसे उतरणारेही मोजकेच होते, पण बाहेरून हात दाखवणारे सवंगडी बरेच असायचे. मीही हात दाखवणाऱ्यांपैकी एकच. असे असंख्य चेंडू यात दृष्टीआड झाले असतील. कालांतराने ही खाडी बुजविण्यात आली आणि सुरुवातीला ह्या बिल्डिंग आणि खूप काळानंतर हे सिद्धार्थनगर हॉस्पिटल बांधण्यात आलं. हो, शास्त्रीनगर आणि सिद्धार्थनगर अगदी आजूबाजूलाच. आमचे वडील अर्थात दादा सेवेतून निवृत्त होण्याआधी 1-2 वर्षापूर्वी ह्या सिद्धार्थनगरच्या तृप्तीभवन इमारतीत 4थ्या माळ्यावर कोपऱ्यालगतची खोली त्यांनी स्वतःच्या पैशातून विकत घेतली होती. अगदी म्हणाल तर 13 की 14 हजारात असं मला आठवतंय, पण त्यावेळच्या मानाने खूपच. होती नव्हती तेवढी साठवून ठेवलेली रक्कम त्यांनी यात गुंतवली होती. तसे आम्ही पोलीस लाईनीमध्ये असतानाच 1-2 वर्ष आधी ही वास्तू घेतली होती. मग त्यात रोज संध्याकाळी येऊन दिवा लावणं हे जास्त करून आप्पाचे काम असे. थोडं देवाचं आईवडिलांना वेड होतं. त्यांचे थोडेसे संस्कार आमच्यावरही झाले होते. होता होता तो दिवस आला आणि आम्ही इकडे राहावयास आलो. मी घरात लहान, त्यामुळे थोडेफार माझे लाड जास्त. बाकी दोन्ही भाऊ बहीण यांचे देखील असायचे, पण मला आपलं वाटायचं की मीच लाडाचा. हळूहळू इकडे सिद्धार्थनगरची सवय होऊ लागली. तसे इकडचे मित्र झाले आणि तिकडचे दृष्टीआड झाले. मी देखील हळूहळू मोठा होतच होतो, पण मित्रांबरोबर राहण्यात जास्त काळ गेला माझा. एकंदरीत उनाड शब्द बरोबर शोभेल मला. असो, सगळं काही सुरळीत चालू असतानाच वडील बंधूंचे 2चे 4 हात याच वास्तूत झाले. नंतर 4चे 6 देखील इथेच, आणि अजून एक छोटासा मेंबर या खोलीत लहानाचा मोठा होऊ लागला. तो अगदी त्याचं पूर्ण शिक्षण आणि नोकरीला लागेपर्यंत. हो, आमच्या कुटुंबात शिक्षण घेतलेला पहिला वहिला असा आमचा अभिषेक. त्याचं शिक्षण होण्यासाठी वहिनीने आणि भावाने मिळून दिलेली साथ महत्त्वाची. कारण वडील बंधूंचे लग्न झाले आणि त्यांची कंपनी बंद पडली. मग स्वतःची कला उपयोगात आणत त्या पैशाच्या बळावर थोडेफार आप्पाच्या आजोबांचा हातभार असं करत अभिषेकने स्वतःचे शिक्षण आणि आता नोकरी इथपर्यंतचा सुखकर प्रवास करीत अखेर स्वतःच्या मिळकतीमधून गोरेगाव पूर्व इथे छोटासा फ्लॅट खरेदी केला आणि सगळा परिवार सध्या तिथे राहत आहे. मध्यंतरीच्या काळात वयापरत्वे आईदादांचं देवाकडे जाणे झाले, पण भाग्य म्हणायचे ताईचा आणि माझा संसार त्यांनी पाहिला. अगदी अभिषेक यास मोठा होईपर्यंत त्यांनी दोघांनी डोळे भरून या सुखाचा अनुभव घेतला. तसे मी माझ्या आवडीनेच लग्न उरकले आणि इथून चारकोप या ठिकाणी राहावयास गेलो.
हो, खरं तर चारकोपचं घर घेण्यास त्यावेळी आप्पाने मदतीचा हात पुढे केला होता, हे मोलाचं. अगदी एखाद वर्ष माझ्यावर सगळ्यांची नाराजी होती, पण नंतर मात्र सुखदायी. आणि त्याचं अर्ध अधिक श्रेय हे पत्नीस. आता सगळं काही ठीक आहे, पण आईवडिलांचे छत्र मात्र नाही, हे जाणवते. मधले बंधू ब्रह्मचारी म्हणजे आमचे आप्पा. म्हणून आवडीनिवडीनुसार कधी इकडे, कधी तिकडे, कधी पलीकडे, पलीकडे म्हणजे गावी, असे वास्तव्यास असतात. बहिणीचे सासर नालासोपारा, ती देखील येऊन जाऊन तिच्या घरच्या जबाबदारीत अडकून पडलेली. पण असे एकत्र जमलो तर गुजगोष्टी होतात. हो, मुख्य मुद्दा सांगायचाच राहिला. आता हे वडिलांचे घर पुनर्विकासासाठी चालले आहे. त्याची आठवण राहावी म्हणून हा सगळा खटाटोप. तसे या माळ्यावरचे शेजारी देखील लक्षात राहतील असे होते. अगदी बाजूला मुल्ला, हो, जातीने मुसलमान, पण तसे शेवटपर्यंत हिंदूसारखेच राहिले. त्याच्या बाजूला सावंत, बावकर, आसोलकर, परब, वेंगुर्लेकर असे चांगले शेजारी लाभले. अजूनही मोबाईलच्या भाषेत सांगायचे झाले तर सगळे रेंजमध्ये आहेत. काळानुरूप त्यातले काही देवाजवळ गेले हे खरे. खूप सांगायचे आहे, पण तो एक सिनेमाच होईल असे वाटते, म्हणून एवढ्यातच थांबवितो. कारण आता एक 15 दिवसात ही तृप्ती भवन देखील जमीनदोस्त करण्यात येईल. म्हणून तिचे मूळ स्वरूप आमच्या पश्चात कोणास जाणून घ्यावयाचे वाटले तर मी या केलेल्या चित्रीकरणाचे चीज झाले असे मला वाटेल. मात्र ही वास्तू तूर्त तरी असेच सांगते आहे, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मे नमी. आता लहानापासून तू इथेच जन्माला आलास, इथेच मोठा झालास. बाल्कनीत जाऊन किती खेळ आहे ना. मग बाल्कनीत अभिला मी सायकल चालवून क्रिकेट खेळायचो क्रिकेट खेळायचो. तिकडे पुढे जा. तिकडे हे खेळायचो आपण, पेपर बॉलने खेळायचो. ट्रिपल बॉलने पेपर बॉलने खेळायचो. सगळे माझे दोन सायकल उभे होते, ते काय बॉल मारणार कुठे काय. आता ती जागी किती छोटी वाटते. परत तेव्हा एक होतं, हे सगळं पॅक होतं, तेव्हा बॉल तसा खाली जायचा नाही. जास्त जायचं, वरती मारला की काही खाली जायचा तिकडे दहीहंडी व्हायची आमची. आहे ना. इकडे मध्ये आहे, ह्या मधल्या यायची तिकडे. एवढं याच्यामध्ये 3 थर लावायचे एवढे. पूजागिरी व्हायची. म्हणजे त्यावेळेला ही गॅलरी फार मोठी वाटायची. आता एवढीशी जरी वाटत असेल तरी. ते कंदील आपण बनवायचो त्यावेळेला, स्वतः बनवायचो आम्ही हे काही. सगळ्यांचे कंदील सेल होते. दिवाळी हे सगळं सण एकदम मजेत व्हायचे. आता पुढील भेट या वास्तूचे रूपांतर उंच गगनी इमारतीमध्ये होईल तेव्हा. अभिषेक आलाच इथे राहावयास तर 2चे 4 हात करूनच. किमान दुरून का होईना आई दादा हे सुख पाहतील आणि आशीर्वाद देतील. पुन्हा एक बहर येईल. एखादं छोटंसं पिल्लू या वास्तूत रांगेल, हसेल, खेळेल. वास्तू तथास्तु म्हणत एक विचारी परिवाराचा वंश वाढेल. शेजारी पुढे मागे होतील, पण इथेच भेटतील. आम्ही सारी भावंड तर साठीच्या पुढे गेलोच आहोत म्हणा. राहता प्रश्न उरला तो ही वडिलोपार्जित वास्तू पुन्हा डौलाने उभी राहिलेली पाहण्याचा. तर यासाठी मी असेच म्हणेन की दैव जाणिले कुणी. दैव जाणिले कुणी यावरून आठवलं हे गाणं मोलकरीण सिनेमातल्या सुलोचना नामक सिनेतारिकेने केलेल्या भूमिकेतील. योगायोगाने आमच्या आईचे नाव देखील सुलोचनाच. त्यात माझ्या अगदी लहानपणी हे गाणं जेवण करताना ती गुणगुणायची. मला काही कळायचं नाही, पण तरी हे गाणं तू गाऊ नकोस म्हणून मी तिच्या तोंडावर हात ठेवत रडायचो. याचं मात्र गुपित आजवर मला कळले नाही. पण हे मात्र खरं आहे की दैव जाणिले कुणी, दैव जाणिले कुणी. आता थोडी 2-4 वर्षांची विश्रांती घेऊ आणि भेटू पुन्हा, ज्या वेळेला तृप्ती भवन डौलाने उभे राहील. तोपर्यंत बाळविचारे यांचा आपला सगळ्यांना नमस्कार.